नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. आंबुलगा बुद्रुक गटात काँग्रेस आघाडीचे उमेदवार पंकज शेळके प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी मंत्री आमदार अमित देशमुख, अशोकराव पाटील निलंगेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांची प्रमुख उपस्थिती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबुलगा बुद्रुक गटात काँग्रेस आघाडीचे उमेदवार पंकज शेळके यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण परिसर पंकज शेळके यांच्या गर्जनाने दुमदुमून गेला होता. या सभेस माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत काँग्रेस आघाडीच्या विकासात्मक धोरणांची माहिती दिली. मागील काळात केलेली विकास कामे तसेच भविष्यातील योजनांबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. उमेदवार पंकज शेळके यांनी आपल्या भाषणात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, युवकांचे रोजगाराचे प्रश्न आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत आंबुलगा बुद्रुक गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला. सभेदरम्यान काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असल्याचं चित्र दिसून आलं. या जाहीर सभेमुळे आंबुलगा बुद्रुक गटात काँग्रेस आघाडीची ताकद अधिक भक्कम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मारून घालायचं ठरवलं तो शेतकऱ्याला 10,000ला भाव गेलता आमच्या सोयाबीनचा. 4,000 मध्येच गुंडाळलेलं. पिकवायला एकरी 25-26 हजार खर्च झालाय. नांगरटीपासून काढणीपर्यंत 25-26 झालाय. किसन पटेल 30,000 महागाई वाढल्यामुळे 4,000 अजून ऍडिशनल काय माल विकल्यावर येऊ गेल्यात 20,000. 5-10 हजार एकरी मायनस असल्यावर जगायचं कसं शेतकऱ्यांना वर्षभर? लेकरं कसे शिकवायचे? संक्रांतीला बायकोला साडी कशी आणायची? हळदी कुंकाला लुटायला आणायला सुद्धा शेतकऱ्याच्या घरी लुटायला वाण आणायला सुद्धा परेशानी आहे. पोरग शिकवायला परेशानी आहे. आईचा वडिलाचा दवाखाना परेशानीचा आहे. भावा बहिणीचे लग्न राहिल्यात, मुलाबाळाचे लग्न राहिल्यात, कामधंदा नाही. प्रचंड 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 समाज खाईमध्ये गेलाय. 18 बगर जाती धर्म परेशान आहेत. म्हणून काका तुम्ही जेव्हा सांगला होतो विचार, त्या विचाराची गरज आहे. आज मला वाटतंय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्य. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्म संकटात येते, अधर्माची ताकद वाढते, तेव्हा तेव्हा त्या अधर्माचा नाश करून धर्माचं सत्याचं राज्य करण्यासाठी ईश्वर अवतार घेत असतो. भगवान श्रीकृष्ण येत असतो. आज पुन्हा श्रीकृष्णाची गरज आहे. संकटात काय लोक किती अत्याचार आहे. शिकू आज मला सांगा 10वी पर्यंत फुकट शिक्षण व्हायचं आपलं. 1,000-2,000 गुरुजी 1,000-2,000 10वी-12वी पर्यंत माणूस जायचं. आज आमचा पिंट्या LKGला निघाला पहिलीच्या आधी ऑटो काय घालून माय लगेच स्कूल बॅग टिफिन द्या. आधी डब्बा होता, आता टिफिन द्या झाली. पिंट्या गेला शाळेला, मायबाप खुश. आता पिंट्या इंग्रजी बोलते. 4 दिवस शाळेत गेले की पिंट्या घरी आला की काका शिकलाच नाही सांग. जॉनी जॉनी किती शुगर नको इंग्रजीतून करू आपण 50,000 एवढ्या कवितेसाठी 50,000 पहिलीच्या आधी देऊ लागणार वर्षाला. 10वी पर्यंत अजून त्याला कमीत कमी 10 लाख रुपये खर्च झाला पोराला. 12वीचे 2-4 लाख वेगळे. विषयाला एका 80-80 हजार आहे. 70 फीस आहे. आणि तेवढ्या बाळा भानगडी करून पिंट्या शिकून मोठा झाला, डिग्री घेतली, नोकरीच नाही. पिंट्या कुठं आहे वाटते मायबाप वाट बघल्या जिथं सोयरा येईल तिथं
मामाची ओळख दिला असाच जावं तर पुरीचा हात काढीत येत. त्याला नोकरी नाही, धंदा नाही, परेशान, जगणं मुश्किल होऊन गेलं गाव. ह्याच्या आणि काय अहो 2 करोड रोजगार निर्माण होते वर्षाला. 18 ते 25 चे पोरच आहेत. 30 करोड देशामध्ये एकूण वर्षाला 2 करोड प्रमाण दिले असते. 24 करोडला नोकरी लागली असती. बेकार वाटक्यावर कोण राहिलं असतं, कुणाचं लगीन रुकलं असतं सांगा. गंभीर गोटा तुम्ही स्वतःच्या सोयऱ्या बघा. एकतर बारक्या भावाचं राहिले, मामा कुणाचं ना कुणाचं सोयऱ्या धैर्यात माहिती. लग्न राहिले 30-30, 32-32, 35-35 वर्षात झाल्या पोरं, पण मोबाईलवर मोदी बोलले. अरे तुझं बघ, ती सोडून दिलेला कार्यक्रम आहे, तुझ्या नादाला काय झालं. जागे व्हा, तुमच्या पायापर्यंत जागे व्हा. ह्यांना यांची अवकाश दाखव. आणि येण्यात काढलेले मग आता ताजच सांगतो. एकच उदाहरण सांगून मी थांबणार. याद करा, चंद्राचा प्रकल्प, रेल्वे बुगी आतापर्यंत कोण आणलं नव्हतं. असं झालं, तसं झालं, असं बाबा रेल्वे बुगी आली की 50,000 पोरांना नोकरी लागणाऱ्या. त्या अंबादास जाधवने तिथं पुरणपोळ्या रोज केले. पालकमंत्री झाले, रेल्वे बुगी आणले 2,000 लोकांचं. काय ते पुरणपोळ्या खाऊन नोकऱ्या तर नाही, ते बरं अंबादास जाधवचं घर बुडली. काय नोकऱ्या साहेब अर्ज घेऊन आणते गावागावात. आता नोकरी ही निवडणूक झाली की नोकरी. त्यावेळेस मी शिवसेनेत होतो, तर असं उगा आमने सामने चर्चेला आव्हान उभं केली. 8 दिवस लातूरमध्ये बॅनर लावलो की आमदारचे पालकमंत्री होते आमदार, या आमने सामने चर्चेला, हिम्मत असेल तर या. सांगितलं कारण त्या कपूरथला, चेन्नई जे 2 कारखाने होते रेल्वे बुगीचे, तिथल्या महाप्रबंधक IAS राहते साहेब, तिथला नंबर गुगलवरून काढलो. आता मी शिवसेनेचा बोलला म्हणजे त्यानं कशा मला ओळखलं, कशाला बोलली. मग मी नाव सांगितलं, हॅलो मैं विनायकराव पाटिल बोल रहा हूँ, बीजेपी एमएलए बोल रहा हूँ. बोलिए सर हमारे यहाँ पीयूष गोयल साहब ने हमारी डिमांड के कारण, हमारी मांग के कारण हमारे रेलवे बुगी का फैक्ट्री दी है. कितने लोगों को रोजगार मिल सकता है जरा स्टॅटिकली बताओ. स्टॅटिकली बिटिकली म्हणजे त्याला वाटतं आमदार स्टँडर्ड आहे. मला सगळे व्यावसायिकचा हे की दत्ता पाटील पत्ता सांगितलं आणि तुमचं नाव राहील तर पत्ता सांगितलं आणि ती काढलो, तर तिथं कर्मचारी 5,000. आणि त्याने अधिकची माहिती असे दिलं की हमारा मी सर होतो ना सर, हमारा प्रोजेक्ट 30 साल पुराना है, 35 साल पुराना है, आपका 30 साल बाद का है. इतना मॉडिफाइड ऑटोमाइजेशन का रहेगा कि हमारे जितने लोग लग ही नहीं सकते, 1,000-2,000 लोग लगेंगे. मला गॅरंटी पटली. आणि त्यावेळेस सुद्धा साहेब तुमचं करावं तितकं देशमुख परिवाराचं कौतुक केलं. आपल्या जिल्ह्याला प्रोजेक्ट मिळाला, कोण काम ना त्यांना जागा कमी पडली ती का आपले साहेब नसून सुद्धा आपल्या नाचतात कसे, तर ह्यांना जागा कुठं मिळणार गेलती. MIDC आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलती. तिथले 100 एकर जागा मोठी प्रकल्पाला आपली आहे. ती कमी पडणार ती. सहकार वर्षी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी मांजरा कारखान्याची 15 एकर जागा दिली स्वतःहून. का लय महिन्यात 50,000 नोकऱ्या मिळतील, उद्या गरीबाचं कल्याण, आपली जागा दिली. आणि तेवढं करून झाल्यावर जेव्हा माझ्यापाशी खरं कळालं, मी चॅलेंज द्यायला चालू केलं. आर्मी बहादर घाबरून बसले. आणि त्याच्यानंतर आज बघताय आपण त्या गोष्टीला 5-7 वर्ष झाले. 2-3दा उद्घाटन, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन,
ऑनलाईन प्रत्यक्ष पियुष गोयल येऊन उद्घाटन काय 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 टाउन हॉलला त्या क्रीडा संकुलला कार्यक्रम एवढं सगळं केले. अजून बी त्या कारखान्यात कुत्र बी लागायने माणूस बी लागायने. आपले शेवट त्याची परीक्षा गुजरात मध्ये घेऊन जी काही 200-500 पोरं लागल्यात गुजरातचे लागल्यात. आमचे आहेत 4-5 वॉचमन. अशी फसवणूक आपल्या जिल्ह्याची केली, आपल्या लोकांची केली. भावानो, ह्या फसवणूक करणाऱ्या लोकांच्या तुमच्या आमच्या गोरगरिबाच्या भावनेशी खेळणाऱ्या लोकांना रिंगण दाखवा आणि आपलं पंकज भैया चांगला हो. कोणाला कधी रुपयाला बुडवायने विचार गाठ पडल्यावर चहापाणी करताय, चांगलं प्रेमानं बोलताय, तर बघितल्यावर नागार्जुन दिसताय. रुपयाचा त्रास नाही. इथले इथं मीन भैया सोबत आणि लईच जड गोष्ट आहे तर आपले साहेब आहेत. त्याच्यामुळे तिने काही एकटे नाही, फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. काय माहित आहे का, सगळं एक दर्पी दिल्यावर जमत नाही हो. जरा ये संधी राहावं लागते. शरीर करा, जरा ये सम घाला आणि खरं इमानदारीने घालता का नाही मला क्लिअर सांग. अमित देशमुखचा आणि लातूर शहर आहे अमित भाई. ऐका ऐका ऐका, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्या सुखादुःखात तुमच्या सोबत आम्ही सगळे काँग्रेसवाले आहोत आणि आपल्याला पुढाकार घ्यायचं, त्यांना व्यसन करायचं काम आपल्या मुलग्यालाच करावं लागणार आहे. तुमच्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी. त्याच्यामुळे तुम्ही अत्यंत जबाबदारीने करा. आम्ही आम्हाला तिथं पंचायत समितीचं बसायला यांनी जे सगळ्या गोष्टीत पैसे खवलेल्या त्या सगळ्याला व्यसन घालतो आम्ही. पुण्या गरीबाचा रुपया त्या ठिकाणी निलंग्यात खाऊ देणार नाही, लातूर जिल्हा परिषद मध्ये खाऊ देणार नाही, एवढी गॅरंटी हा अभय देतो. आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही एकतर्फी ही सीट निवडून घेत चाल यांची गॅरंटी ठेवून. कारण तुम्हाला सांगतो, दुसरी एक फायद्याची गोष्ट सांगतो. जण आले ते लातूरला सगळे घेऊन दे, किती बी येऊ दे त्याला एकटा बास. अशा पद्धतीने आपल्या भैयानं उलसल्या आणि जिल्ह्याने सगळ्या बघितलंय, महाराष्ट्रानं बघितलंय. तुम्ही सर्रा धक्का द्या, सर्रा उगा जिल्हा परिषद लातूर जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाची येणारे भाऊ आणि तिथं जर पंकज दादाला नेलो काही बी करून आम्ही वशिला लावून सभापती करायची प्रार्थना साहेब. आम्ही साहेबांच्या पाया पडून साहेब एवढा देखना म्हणून साहेब का बसत राईट लातूर पहिले त्यांना आवडलं आहे. माझी चॉईस नाही तर छान वाटलं काय. तर अशा प्रकारे मी 1-2 हात वर करून सांगा, मी बरोबर बसू का. काँग्रेस पक्षाचा